मंगळवारी सगळेजण होळीचा सण साजरा करत असताना बदलापूर जवळच्या चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात एक अजब प्रकार घडलाय। या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीची कागदपत्र हाताळणाऱ्या दोन भामट्यांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतलंय। कुणाच्या तरी सांगण्यावरून महत्त्वाची कागदपत्र चोरण्यासाठीच हा प्लॅन होता, असा आरोपही इथले सामाजिक कार्यकर्ते आणि या प्रकरणातील तक्रारदार धनाजी इरमाळी यांनी केलाय। या दोन संशयास्पद व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देत त्यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे। मंगळवारी होळीनिमित्त शासकीय सुट्टी होती। असं असताना दोन संशयास्पद व्यक्ती ऑडिटच्या कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाल्या। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश नव्हते। त्यांनी कार्यालयातील सर्व दस्तऐवजांची बांधाबांध केल्याची कुणकुण लागताच धनाजी इरमाळी, ग्रामपंचायत सदस्य सुक्रिया हंबीर तसंच इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन त्यांनी त्याचा जाब विचारला। तसंच पोलिसांना बोलवून त्यांची चौकशी केली। तेव्हा ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीची कागदपत्र हाताळणाऱ्या भामट्यांना एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देता आलं नाही। ग्रामसेवक कैलास हेगडे यांच्या सांगण्यावरून आपण या ठिकाणी आल्याचं त्यांनी सांगितलं। या व्यक्तींकडे कोणतंही शासकीय ओळखपत्र देखील नव्हतं। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्यांच्या बोलण्यातही विसंगती आढळून आली। यांनी इथंशी दरवाजा बंद करून यांची दुकानं चालू आहेत आणि बाहेर काही बऱ्याच फाईल बाहेर पण पडलेल्या आहेत आणि इथं पण सगळ्या फाईल काढलेल्या आहेत। या आज सुट्टीचा दिवस असताना, आज होळी आणि सुट्टीचा दिवस असताना यांना कोणी इथे पाठवलं आणि इथलं कोणी पंचनामा किंवा पंच असताना यांनी या फाईल काढल्या इथंशी। हे पंचांच्या समोर किंवा आणि हे शासकीय अधिकारी आहेत का, यांनी याची चौकशी करा आपण। ओके, मग तुम्ही काय करता ऍक्च्युअल, तुम्ही काय करता? तुम्हाला काय शासनाकडून तुम्ही नेमणुकीत आहात का? तुमच्याकडे तसं आय कार्ड आहे का? मग इथं कशाला काय करताय? कारण ही ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी आहे। तुम्ही इथं कशाला आलाय? कोणाच्या परमिशनने? सरपंच असतील, तुमचे ग्रामसेवक असतील, काय भाऊसाहेबांनी पाठवलं? व्हिडिओ जाऊ दे, त्यांचं मला सांगू नका। मला इथलं सांगा, ते व्हिडिओ रात्रीच्या वेळी तुम्ही इथं आलेला आहात, रात्रीच्या वेळी ऐका, आम्हाला कॉल तर तसाच आलेला आहे। गंभीर बाब म्हणजे तक्रारदार धनाजी इरमाळी यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रांची माहिती मागितली होती। तसंच ग्रामपंचायतीशी संबंधित काही प्रकरणं सुप्रीम कोर्टात दाखल आहेत। त्यामुळे महत्त्वाची कागदपत्र गहाळ करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानंच या व्यक्ती तिथं आल्या होत्या का, असा सवालही धनाजी इरमाळी यांनी उपस्थित केलाय। काल रात्री 11च्या सुमारास चामटोली ग्रामपंचायतीमध्ये दोन अज्ञात माणसं तिथे आली आणि त्यांनी पेपरांची अफरातफर करण्याचा प्रचंड प्रयत्न केला आणि ते गावकऱ्यांनी बघितलं। बघितल्यानंतर त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। परंतु ते जे ग्रामसेवक आहेत, त्या ग्रामसेवकांनी त्यांना इथे कशासाठी बोलवलं, कारण सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवसात पण त्यांनी ते ग्रामपंचायत कार्यालय उघडं ठेवून आणि त्या पेपरांची अफरातफर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। कारण ते जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यातले काही पेपर ग्रामपंचायतीमध्ये होते ते त्यांनी केले, तरी पण त्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करावं, एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे। याच्यासाठी दिले की बाबा या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी व्हावी आणि जो ग्रामसेवक आहे त्याला निलंबित करावं, कारण त्यांनी याच्या आधी पण असेच काही बरेच प्रकार केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर निलंबन करावं, एवढंच आमची मागणी। काल रात्री आम्ही चामटोली गावातले युवक तिथे शाळेवरती क्रिकेट खेळायला जातो, तर त्यावेळेस तिथे नेट प्रॅक्टिस करत असताना आम्ही 30-40 लोक होतो। ती मुलं असताना आम्हाला 2 मुलं तिथे गेली, तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायरीवरती बसत असताना आतमध्ये 2 व्यक्ती कोणतरी आवाज येत होतं, तो दरवाजा ठोठवला तर 2 व्यक्ती मिळाले। तर ते 2 व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व पेपर अस्ताव्यस्त ठेवून पूर्ण रूममध्ये टाकून ते तिथे काहीतरी पडताळणी करत होते। आम्हाला असे निदर्शनास आले, तेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली, आपण कोण? ते म्हणतात की आम्ही ऑडिटर आहोत। ऑडिटर आहेत, तर मी त्यांना विचारणा केली की मग तुमच्याकडे प्रूफ काय आहे, तुम्ही कोणते ऑडिटर आहेत? मग ऑडिटर म्हणून त्यांनी प्रूफ दाखवलं नाही कोणतं। पण तुमच्याकडे कुठले ऑर्डर आहे तर तुम्ही इथं ऑडिट करायला आलेत? ग्रामपंचायतचा कोणताही शासकीय अधिकारी तिथे नव्हता, कोणता कर्मचारी तिथे नव्हता। मग हे 2 व्यक्ती सकाळी 10:30 वाजल्यापासून दरवाजा बंद करून रात्री बेरात्री तिथे काम करत होते। नक्की कोणतं काम करत होते आम्हाला त्यांनी सांगितलं नाही, फक्त वर्गीकरण करायला आलोय, आम्ही अभिलेख करायला आलोय एवढं बोलायला लागले। आणि हे विचारून झाल्यानंतर मी त्यांच्याकडून त्यांचं आयडेंटिटी प्रूफ मागितलं, तर त्यांच्याकडून मी आधार कार्ड घेतलं, तर ती व्यक्ती धाराशिव इथून आले होते। त्यांनी अगोदर मला सांगितलं की पुण्यावरून आलो आहे, आमचं पुण्याचं काम आहे, आमची संस्था पुण्याची असं सांगितलं। तर मी आधार कार्ड चेक केलं तर ते धाराशिवचे निघाले। नक्की काय गोड मंगाले हा कळालं नाही, कारण धनाजी शेठ इरमाळी यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता ती माहिती अजूनपर्यंत अद्याप पोचवली नाही।
तर मला डाऊट आला की त्या माहितीच्या अधिकारमध्ये जे पेपर हवे होते ते गहाळ करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतील, तर त्याच्यामागे निश्चितच कोणीतरी अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये सामील असेल. या प्रकरणी धनाजी इरमाळी आणि सामटोलीतल्या ग्रामस्थांनी बदलापूर ग्रामीण पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. तसंच अंबरनाथच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनाही निवेदन देऊन ग्रामसेवक कैलास हेगडेंसह दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. एक थर्ड पार्टी ऑडिट करणारी संस्था जी मध्यरात्री त्यांचे काही कर्मचारी त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं ओळखपत्र नव्हतं, त्यांच्याकडे कोणताही लेखी आदेश नसताना शासकीय दप्तरात घुसून त्यांनी शासकीय कागदपत्रांची छाननी केली. सगळ्या ग्रामपंचायतच्या फाईल त्या ठिकाणी काढलेल्या होत्या, त्यांची ती छाननी करत होते. त्या फाईली गहाळ करण्याचा किंवा त्यातले महत्त्वाचे कागदपत्र त्या ठिकाणी हडप करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी झाला. ही बाब जेव्हा धनाजी इरमाळी यांच्या लक्षात आली त्यावेळेस आमचे सर्व बीजेपीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना रोखलं. पोलिसांना बोलवलं असं समजलं की हे लोक त्या संस्थेशी निगडीत नाहीत, त्यांच्याकडे कोणते ओळखपत्र नव्हतं, पंचायत समिती किंवा ग्रामसेवकाचा कोणत्याही आदेशाची प्रत नव्हती. जिल्ह्याचे झडपीचे जे सीओ आहेत त्यांना सुद्धा विचारणा केली. त्यांनी सुद्धा सांगितली बाब अतिशय गंभीर आहे, या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करू. आणि आज आम्ही त्या संदर्भात व्हिडिओची या ठिकाणी भेट घेतली. आदरणीय गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ ग्रामसेवकाचं निलंबन करणे तसेच या ठिकाणी ग्रामसेवक आणि थर्ड पार्टी ऑडिट करणारी जी संस्था आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सामटोली ग्रामपंचायतीतल्या या संशयास्पद हालचालींप्रकरणी अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मुळात ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे दस्तऐवज हाताळणाऱ्या या व्यक्ती कोण आहेत? कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी कागदपत्रांची हाताळणी केली? यावेळी ग्रामसेवक तसंच जबाबदार शासकीय अधिकारी का उपस्थित नव्हते? की तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे महत्त्वाची कागदपत्र गायब करण्याचा हा प्लॅन होता का? याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. एकमत न्यूज, बदलापूर.